Yeah, Mr. Basu. That's the reason actually I, shifted the meeting for day after. Yeah. No, I had sent the pro forma properly. Hi, Mandy. Yeah. अरे hi, सिद्धार्थ काका. Hey, I'll call you later, okay? काय रे एकटाच? एकटाच म्हणजे मधुराची वाट बघतोय. का? शॉपिंगला गेलीये. मधुरा शॉपिंगला गेली म्हणजे मग मुंबई खरेदी करते बघ तू. क्वाइट पॉसिबल. त्यात सुशांतचं लग्न. तिने भलतंच मनावर घेतलंय यार. आय एम जस्ट वेटिंग फॉर माय क्रेडिट कार्ड बिल्स. देवा मंदार दमले रे. आली या. हाय काका. काय कशी आहेस? मस्त मस्त मजेत. नवी मुंबई पण आणली आहे तिने. मंदार मला प्लीज पाणी दे ना. खूप दमले. ऍट युअर सर्व्हिस मॅडम. शाबास. बघितलंस? और काका काय फर्स्ट क्लास मजेत. दमली असतील ना? सॉलिड. दिवसभर एअर कंडिशन दुकानामध्ये फिरायचं, तऱ्हेतऱ्हेचे कपडे बघायचे, नवऱ्याचे हजारो रुपये खर्च करायचे. थकायला झाले असेल. मग येस मॅडम. काका मी आज जेवढं शॉपिंग केलं ना एका दिवसात तेवढं तू एक दिवस करून बघ. आणि संध्याकाळी तुझी काय कंडिशन होती ना ती मला बघायची आहे. सांगा. बोललास. घे. काका एक एक साडी घेताना किती विचार करायला लागतो माहितीये तुला. आता हे बघा, मा साहेब, मेघना वहिनी, शालिनी वहिनी या तिघींच्या साड्या घेताना मला 4 तास लागले. विचार का? अरे प्रत्येक बाईची पर्सनॅलिटी वेगळी असते, तिची ब्युटी वेगळी असते आणि हा सगळा विचार करायला लागतो साड्या घेताना. यु नो दॅट. हे बघ, पण तुम्हा पुरुषांना ना ते अजिबातच कळायचं नाही. अच्छा, म्हणजे बायका साड्या खरेदी करताना एवढा विचार करतात मला खरंच माहिती नव्हतं. क्वाइट इंटरेस्टिंग. तेच म्हणून म्हणतो लग्न कर, बऱ्याच इंटरेस्टिंग गोष्टी कळतील तुला. नाही नको. ते शेपूट तुटलेल्या कोल्याची गोष्ट मला चांगली ठाऊक आहे. शाण्या स्वतः लग्न केलं सोडून मला अडकवतोय. नको रे बाबा. आय एम हॅपी ॲज आय एम आणि मी कायम तसाच राहणार बरं का. काका हा सुशांत सुद्धा नेमकं असंच बोलायचा. म्हणजे घरात हे 2 जण आणि मी एकटी, माझी कायमच मायनॉरिटी. म्हणूनच आता लवकरात लवकर मी विनीला घरी घेऊन येणार आहे. ती एकदा आली ना की मला चांगला सपोर्ट मिळेल आणि या दोघांची मनमानी आम्ही अजिबात सहन करणार नाही. एक मिनिट. म्हणजे मधुरा, तुमच्या दोघींची बाजू स्ट्रॉंग व्हावी म्हणून तू सुशांतच्या लग्नाचा घाट घातलायस. अरे 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 काका असं काय बोलतो हा? बिचारा सुशांत. कुठे रे तो? ए बाबा, तुझ्याला बिचारा म्हणू नकोस. त्यांनी ऐकलं ना तर अजून नर्वस होईल. त्याचं लग्न करण्यासाठी त्याला किती कन्व्हिन्स करावं लागलं हे आम्हाला माहित. हो काका खरंच. ओके. अगं काय आहे मधुरा? अगं मला भूक लागली. मला जेवायला देणारच का नाही? ऑफकोर्स. काका तू चायनीज खाशील? अच्छा, चायनीज केलंयस? केलं नाहीये, हा ऑर्डर करणार आहे. मंदार प्लीज ऑर्डर कर ना. मी फ्रेश होऊन येते. ओके. कशी ऑर्डर देऊन गेली ती. आणि ही म्हणे मायनॉरिटी. अरे ही एकटी असताना माझी ही अवस्था, ती विनी आल्यावर माझं काय होणार आहे देवालाच माहिती. आय कॅन अंडरस्टँड युअर प्रॉब्लेम. माय बेस्ट विशेस आर विथ यू. दे ऑर्डर दे. गरज आहे काका, गरज आहे विशेष. हाय. हाय. काय लिहितेस? अगं एक न्यूज कंप्लीट करायची होती, तीच लिहिते. एरवी तू न्यूज देतेस ना. आज मी तुला जी बातमी सांगणार आहे ना ती ऐकशील ना तर तू उडशील. कुठली बातमी? तुमची ती विनी आहे ना, विनी. कोण? मेघना मामीची मुलगी? तीच. तिचं लग्न कोणाशी ठरलंय माहितीये तुला? कोणाशी? आमचे सिद्धार्थ कामत आहेत ना, त्यांच्या पुतण्याशी, सुशांत कामतशी. काय? हो. जग किती छोटं असतं ना. बघ ना, आज ऑफिसमध्ये लंच आवर्स मध्ये मला हे कळलं. तुझ्याकडून सरदेसाईंबद्दल सारखं ऐकते ना मी. विनी सरदेसाई म्हणल्यावर ताबडतोब माझ्या लक्षात आलं. आम्हाला सगळ्यांना इन्व्हाइट केलं. तू पण जाणारच असशील ना, मग आपण एकत्र जाऊ. नाही. का? जिथे सख्ख्या भावाच्या लग्नाला तू गेली नाहीस तिथे मामे बहिणीच्या लग्नाला. तसं नाहीये मीरा. वेळ मिळाला तर तुला सांगेन कधीतरी. पण सरदेसाईंच्या घरात मध्यंतरी इतकं भयंकर घडलंय की
परत परत ही माणसं लग्नाचा घाट कसा काय घालतात मला खरंच कळत नाही. अहो हे काय अजून तयार नाही झालात तुम्ही? अहो निघायची वेळ झाली. मी नाही येणार. नाही येणार? काय वेड्यासारखं बोलताय. अहो आज आपल्या विनीचं लग्न आहे. मेघना, मी लग्नाला येणार नाही. तुम्ही जा, लग्न उरका. दिवाकर, विनीने हे ऐकलं तर तिला किती वाईट वाटेल. मेघना, मी जर का तिकडे आलो ना तर सगळ्यांना वाईट वाटेल. मलाही आता कोणाला तोंड दाखवायची लाज वाटते. दिवाकर, मेघना, तू जा. दिवाकर, चल तयार हो. हे बघ दिवाकर, आयुष्यात काही प्रसंग असतात की त्यावेळेला आपले मान अपमान, सुखदुःख हे सगळं बाजूला ठेवायचं असतं, विसरून जायचं असतं आणि फक्त तो प्रसंग अगदी आनंदाने साजरा करायचा. नाही दादा, दिवाकर, अरे निदान विनीचा तरी विचार कर. अरे आज तिच्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा दिवस आहे रे. आणि तूच तिकडे कन्यादान करायला नसलास तर काय वाटेल तिला? दादा, विनीला पाहिलं ना की मला मुक्ताचा चेहरा आठवतो रे. आपल्याच घरात लहानाची मोठी झाली ती. आणि मी तर माझ्या स्वार्थासाठी कसला बाप रे मी. बापाच्या नात्याला काळीमा फासलाय मी दादा. आणि आता ते कन्यादान करून पुण्य मिळवू मी. तू एक काम कर दिवाकर, तू तू हे सगळं विसरून जा. हं? आणि आणि फक्त विनीचा चेहरा डोळ्यासमोर आण. आणि मग ठरव ना. हं? चल रे, चल तयार हो.
झालं झालं, मी तयार आहे. कशी दिसते? खरं सांगू, ब्युटिफुल. म्हणजे 5 वर्षांपूर्वी आपल्या लग्नात दिसत होतीस ना, अगदी तशी दिसतेस. काय चाललंय? काय नाही, साडी कुठची? तुला आठवत नाहीये? नाही. आपल्या अॅनिव्हर्सरीला तूच मला गिफ्ट केली होतीस. हो. अच्छा. आता हे काय चाललंय? नाही ग, म्हणजे आठवण्याचा प्रयत्न करतोय ही साडी. बायको आठवते ना? अजून नीट पाहिलं तर कदाचित स्पष्ट आठवेल. मंदार, आज आपल्या धाकट्या भावाचं लग्न आहे आणि आपल्याला लवकरात लवकर तिकडे जायचंय. हे आठवलं ना म्हणजे बस. आणि खालती काका तुझी वाट बघतोय. सो बिहेव युअरसेल्फ. हो, मला माहितीये सगळं. मी आपलं जस्ट विचारपूस करायला. ए पण खरंच लवकर आठव. आले आले. देवासमोर दिवा लावते आणि येते. उपाध्ये, तुम्हाला माहिती आहे ना आज मी येणार नाहीये. हां, ते तुम्हीच मॅनेज करा सगळं. आणि डॉक्युमेंट्स वगैरे इथं पाठवू नका सह्यांसाठी. ओके, यू मॅनेज. ओके, चला. अरे मधुराला बोलवायला गेला होतास ना? हो. मग काय तयार नाही अजून? नाही रे, तयारी झाली तिची. मग देवासमोर दिवा लावते. अरे चला उरका म्हणाव. ते बघा नवरदेव उतळ झाले बाहेर पडायला. ए सुशांत, आजपासूनच ही वाट बघण्याची सवय लावून घ्या. हे बघ, इतकी वर्ष झाली तरी मला वाट पाहावी लागते. नाही म्हणजे आयुष्यात तुलाच उपयोगी पडेल. बाकी काही नाही. फायदाच होईल. मग. मँडी, इन दॅट केस आय एम लकी. मला कोणाची वाटच पाहावी लागत नाही. मुळामध्ये काय ना, मला ती शिक्षाच मानली नाही. आय अग्री, खरंच शिक्षा आहे ती. पण काय रे काका, तू काय आयुष्यभर ब्रह्मचारी राहण्याची शपथ वगैरे घेतलीस की काय? तसं असेल ना तर विसर. कधी कोणी भेटेल आणि तू लग्न करशील कळणार पण नाही तुझं तुलाच. नो वे माय डिअर मँडी. हा खरं म्हणजे आता हा विषय बोलण्यासाठी आजचा दिवस योग्य नाहीये. पण आता विषयच निघाला म्हणून सांगतो. खरं सांगतो, माझा लग्न संस्थेवर विश्वासच नाही मँडी. हा, माझा विश्वास आहे 2 व्यक्तींमधल्या प्रेमावर. आणि फ्रँकली स्पीकिंग, जिच्यासाठी सर्व पणाला लावावं अशी अजून मला भेटलेलीच नाही. अच्छा. पण तुला खरं सांगू काका, लग्न म्हणजे जुगार आहे, जुगार. लॉटरी. लागली तर लागली, नाही तर बाबा आज तरी बोल नको, तिकडे बघ. अरे तू हे आमचं काही ऐकू नकोस. आपलं वाट पाहतोय म्हणून टाइमपास करतोय काहीतरी. तुला सगळं खरं वाटेल. हे बघ, तुझा अनुभव तू स्वतः घ्यायचा आहेस काय. ए मधुरा, अगं चल लवकर. अहो हे काय, तुम्ही तयार नाही झालात अजून? जायचंय ना आपल्याला. कशाला? हो कमाल करताय बाबा तुम्ही. अहो आपल्या विनीचं लग्न आहे ना आज. मान मी आपल्या सगळ्यांना आग्रहाने बोलवलंय. अगदी चला बरं, तुम्ही तयार व्हा. तुझा मी नाही येत. पण का? हे बघ, तो गडकरी सहकुटुंब सहपरिवार तिथे येणार आणि मला त्याचं थोबाड सुद्धा पाहायचं नाही. म्हणजे या वेळेलाही मी एकटीनेच जायचंय लग्नाला? अहो दरवेळेला मला सगळेजण विचारतात, विनायकरावांना नाही घेऊन आलीस? काय उत्तर देऊ हो मी सगळ्यांना? ठीक आहे, तुम्ही येणार नसाल तर आज मीही जाणार नाहीये लग्नाला. हे बघ, तुझ्या भावाच्या मुलीचं लग्न आहे, तू जा ना. हे सगळं समजतंय ना तुम्हाला? मग चला ना प्लीज. हे बघा, मा आधीच खूप डिस्टर्ब झाले आहेत. दिवाकर दादाच्या ह्या सगळ्या प्रकरणात त्यांना फार मनस्ताप झालाय. तुम्ही जर आलात, त्यांच्याशी 4 शब्द बोललात तर बरं वाटेल त्यांना. त्यांना आवडतं तुमच्याशी बोलायला, माहितीये ना तुम्हाला. तुम्हाला ना या सगळ्याचं काहीच नाहीये. तुम्ही जावई आहात ना फक्त त्या घरातले.
त्या घरातल्या सुखदुःखांशी तुमचा काहीही संबंध नाहीये. आजी, हा विनी, काय सुंदर दिसतेस तू. हा राहू दे राहू दे. आता डोळ्यात पाणी नाही आणायचं. नव्या संसारात नव्या घरात पाऊल टाकायचं ना, ते हसत उमेदीने. आता तुम्ही कुणाच्या तरी पत्नी व्हाल, कुणाच्या तरी बहिणी व्हाल, जाऊ व्हाल, मामी व्हाल. एका लग्नामुळे नात्याचे सगळे संदर्भ बदलून जातात नाही. तुम्हाला खूप मोठी जबाबदारी सांभाळायची. त्याच्यासाठी मनाची शक्ती वाढवा. आमची खात्री आहे सरदेसाईंच्या घरातली मुलगी कामतांच्या घरातली सून म्हणून सगळ्यांशी मिळून मिसळून वागेल. हो ना? देवाला नमस्कार करायला चालले होते. म्हटलं आधी तुझ्या पाया पडावं. या विनी,